हाय मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आहे आता समर्थचा बर्थडे आणि त्याची तयारी करायची आहे. थोडीशी शॉपिंग करायची आहे, त्यामुळं मी बाहेर निघाले आहे. समर्थच्या बर्थडेसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत, म्हणून मी समर्थ बरोबर बाहेर चाललेली आहे. समर्थचे बाबा पण यायला लागलेले आहेत आमच्या बरोबर. तर आम्ही आलोय डीमार्टमध्ये मैत्रिणींनो. डीमार्ट मध्ये थोडीशी समरच्या कपड्यांची खरेदी करायची होती. तो शर्ट बघायला लागलेला आहे, टी शर्ट्स वगैरे ते खरेदी केले. नंतर आम्ही खेळणीच्या सेक्शनमध्ये आलो. हा समर्थचा फार आवडता सेक्शन. इथे आला की तो आधी खेळणी सेक्शन बघत असतो. त्याला बऱ्याच गोष्टी इथे घ्यायच्या होत्या, पण सगळ्या गोष्टी नकोत म्हटलं, गरजेचे आहेत ते तेवढ्या घेऊयात. तर गरजेच्या तेवढ्या गोष्टी आम्ही घेतल्या मैत्रिणींनो. बऱ्याच लहान मुलांना असंच असतं मैत्रिणींनो, की हा सेक्शन फार आवडतं आणि ती इथे अशी रेंगाळत असतात, घुटमळत असतात. त्यांना वाटत असतं की या सगळ्या गोष्टी खरेदी कराव्यात, तर त्या सगळ्या गोष्टी काय आपल्या गरजेच्या नसतात. मग समर्थला जे हवंय तेवढंच त्याला घ्यायला सांगितलं आणि तसा तो हट्टी नाही. त्याला ज्या गोष्टी हव्यात तेवढ्याच त्यांनी घेतल्या आणि समर्थला म्हटलं बाकीच्या पण आपल्याला अजून खरेदी करायची आहे बाळा, आपण इथून लवकर जाऊयात. मग थोडीशी शॉपिंग केली इथली किरकोळ आणि मग बाकीची थोडीशी आणखी किरकोळ खरेदी तीही केली इथे राहिलेली. ती खरेदी केल्यानंतर थोडंसं जाता जाता त्याचा केक वगैरे पण घ्यायचा आहे. कसं असतं ना मैत्रिणींनो, मार्टमध्ये वगैरे आपण असं आलो ना तर आपल्याला बघल ते सगळं घ्यावंसं वाटतं. पण मी काय करते, शक्यतो लिस्ट करते आणि लिस्ट केली की अनावश्यक गोष्टी आपल्याकडून घेतल्या जात नाहीत. जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण घेतो. काय होतं, बघेल ते आपल्याला घेतलं जातं, आपण ट्रॉलीत टाकतो. पण मैत्रिणीनं काय होतं, त्याच्यामुळं बिल पण लांबलचक येतं आणि अनावश्यक गोष्टी पण आपल्या घरात येतात. तर जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच आपण घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आम्ही केक खरेदी करण्यासाठी इथं बेकरीमध्ये आलेलो आहोत. तर त्याला जो केक हवा होता तसा त्यांनी सांगितलाय समर्थनी आणि आम्ही केकची ऑर्डर दिलेली आहे. संध्याकाळीच तो केक आम्ही घरी घेऊन जाणार आहे. तर मैत्रिणींनो, आता बर्थडेच्या तयारीसाठी घर पण थोडंसं स्वच्छ करायला हवं होतं. मग समर्थनी बरीच मला मदत केली. केर काढू लागला, फरशी पुसू लागला. समर्थला आमच्या या गोष्टी फार आवडतात आणि मॅनेजमेंट पण खूप सुंदर करतो तो. छोटाच आहे खरं, त्याला या गोष्टी फार समजतात आणि खूपच व्यवस्थितपणे तो सगळं मॅनेज करतो. इथं अनावश्यक गोष्टी होत्या त्या आम्ही काढल्या, मुलांना बसायला जागा व्यवस्थित व्हावी म्हणून. आणि पिण्याच्या पाण्याचंही म्हटलं, आता मुलं सगळी येणार, तर पाणी पण पाहिजे कारण त्यांना जे खायला आपण देतो, खाऊन झाले की सगळी मुलं पाणी-पाणी करतात. त्यामुळं पाण्याची पण म्हटलं व्यवस्था आधी व्यवस्थित करून घेऊयात. थंडगार पाण्याचा माठ भरून ठेवला. 2 मगही जादाचे भरून ठेवले. कारण मुलं आली की पाणी थोडं पितात आणि सांडतात जास्त किंवा मग एकमेकाचं उष्ट पण प्यायला देऊ शकत नाही आपण, ते ओतून देतो. त्यामुळं म्हटलं थोडंसं जास्त पाणी भरून ठेवूया. हा आहे डॉक्टर ॲक्वागार्ड. पण काय माहिती का, पाणी तेवढं प्रेशरनं येत नाही. त्यामुळं अगोदरच भरून ठेवावं लागतं. म्हणून मी थोडंसं पाण्याचा साठा करून ठेवलेला आहे. कारण 11th आवरला गडबड होऊ नये म्हणून. म्हटलं औक्षणासाठी हे आरतीचं ताटही स्वच्छ करून ठेवूयात. मग आता म्हटलं आपली पण थोडीशी तयारी करावी. घरातली स्वच्छता वगैरे झाली की मी छानशी साडी नेसलेली आहे. काय होतं मैत्रिणींनो, बऱ्यापैकी ड्रेसच घातले जातात कोणताही कार्यक्रम असला तर. त्या साड्या तशाच पडून राहतात. माझ्याही बाबतीत तेच झालेलं आहे. वेळ नसला की मी साडी नेसत नाही, कारण साडी नेसायला वेळ जातो. आणि मग साडी नेसली नसल्यामुळे या निऱ्या पेन्यांचाही वापर होत नाही आणि त्या अशा अक्षरशः गंजायला लागलेत आणि त्या आपोआपच तुटायला लागलेत. अशा 2 पिना माझ्या तुटलेल्या आहेत मैत्रिणींनो, आजच साडी नेसताना. पण आता काय करणार? पण मी ठरवलं आहे मैत्रिणींनो, की आता साडी जास्तीत जास्त आपण वापरायची किंवा साडी जास्तीत जास्त नेसायची आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये आता मी साडी नेसणार आहे. तर बर्थडेला पण म्हटलं तर समोरच्या आपण साडीच नेसूया. बर्थडेसाठी फुगे वगैरे फुगवायचं काम समर्थ आणि त्याचा एक दोस्त आलाय, ती दोघं करायला लागलेले आहेत. समर्थनी बऱ्याच गोष्टी आपल्या आपण केलेल्या आहेत. सर्व मित्रांनाही त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे. प्रत्येक मित्रांना इन्व्हिटेशन त्यानं स्वतः दिलेलं आहे. तो म्हणाला, आई त्यांच्या आईला फोन करण्यापेक्षा मी स्वतः घरी जाऊन सगळ्यांना सांगतो आणि त्यांनी स्वतः सगळ्या मुलांना सांगितलेलं आहे 6:30 वाजता सगळ्यांनी या म्हणून.
आणि दिलेल्या टाइमात शार्प सर्व मुले आलेली आहेत मैत्रिणींनो. आपल्याला जर कोणी का एखादं टाइम दिलं तर आपलं इकडं तिकडं होतं, पण ही बच्चे कंपनी दिलेल्या टाइम मध्ये हजर असतात बरं. सगळे आता वाट बघायला लागलेत, एक दोघं जण राहिलेले आहेत त्यांची. ती आली की आपण सेलिब्रेशनला सुरुवात करणार आहोत मैत्रिणींनो. हे जे डेकोरेशन आहे समर्थनी स्वतः केलेलं आहे. तर फुगे वगैरे पण त्याने आणि त्याच्या दोस्तांनी फुगवलेले आहेत मैत्रिणींनो. हा सुंदर असा आईस केक आणलेला आहे त्याच्यासाठी. त्याचं आता औक्षण करून घ्यायचं आहे. म्हटलं आधी औक्षण करून घ्यावं. औक्षण झाल्यानंतर मग केक कट करायचा आहे. सगळ्या मुलांना गडबड झालेली आहे. आता केक कट कधी होणार आणि आम्हाला केक कधी मिळणार? कारण ह्या छोट्या-छोट्या मुलांचा आनंद वेगळाच असतो आणि एक 8, 10, 12 वर्षापर्यंतच मुलं असा बर्थडे सेलिब्रेट करून घेतात. नंतर त्यांचा बर्थडे त्यांचं त्यांनी मित्रांना घेऊन बाहेरच काहीतरी खाऊन येतात. तर छोटा आहे तोपर्यंत म्हटलं आपण ही सेलिब्रेशन करूयात बर्थडेचं. त्यामुळं दरवर्षी तर मी हा बर्थडे समर्थचा करतेच. पण यावर्षी म्हटलं आपल्या चॅनलवर पण आपण हा व्हिडिओ टाकूयात, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणींनो. एक एक जणींनी औक्षण करून घेतलेलं आहे. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. समर्थ ही खूप खुश आहे आणि त्याची दोस्त ही फार सगळी खुश आहेत मैत्रिणींनो. बर्थडे म्हणजे मुलांचा असं आनंद असा उत्साह असा वाढलेला असतो. समर्थची समर्थची आजी पण आलेली आहे. ती त्याला औक्षण करत आहे. छोट्या मुलांची काहीतरी कमेंट्स चाललेले आहेत. आगाऊपणा काहीतरी चाललेला आहे या छोट्या-छोट्या मुलांचा. छानपैकी केक कट करायला लागलेला आहे. सगळ्यांनी त्याला बर्थडे विश केलेला आहे. समर्थला म्हटलं आता केक भरवूया आपण. केक समर्थला भरवायला लागलेले आहे मैत्रिणींनो मी. त्याचा आवडीचा केक आहे हा. त्याला फार आवडतो आणि आईस केक मलाही आवडतो मैत्रिणींनो. सगळ्या मुलांची उत्सुकता वाढलेली आहे. आम्हाला केक कधी देणार? पण आता हा म्हटलं केक आधीच छोटे-छोटे स्लाइस करूयात आणि मग प्लेट्समध्ये सगळ्यांना देऊयात. कारण काय होतं एक-एक हातात दिला की त्यांचा हातही खराब होतो. त्यापेक्षा जो अल्पाहार आता देणार आहे, तर त्या डिशमध्ये केक पण द्यायचा असं मी ठरवलेलं होतं. मग ते छोटे-छोटे स्लाइस करून आता पेपर डिशमध्येच खाण्यासाठी त्याला जो सामोसा आणलेला आहे, तो सामोसा आणि केक आणि चॉकलेट असं एकत्र देऊयात म्हणून मी हा केक आत घेऊन जाते. याचे छोटे-छोटे स्लाइड्स करते. तोपर्यंत बच्चे कंपनी हे सगळे गडबड करायला लागलेले आहेत. समर्थला विश करायला आणि गिफ्ट द्यायला. बऱ्याच जणांनी त्याला वेगवेगळं काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे आणि समर्थ खूप खुश दिसतोय आणि ही सर्व मित्रमंडळी त्याची आलेली ती पण फार खुश आहेत मैत्रिणींनो. हे दिवस, हा आनंद खूपच वेगळा असतो. आपल्या काळी एवढ्या मोठ्याने आपण कधी बर्थडे साजरा करत नव्हतो. काहींचं करत असतील. पण अलीकडे 8-10 वर्षात बर्थडे चं सेलिब्रेशन थोडंसं वेगळं व्हायला लागलेलं आहे. सर्व मुलं खूप खुश आहेत दिसतायत मुली मैत्रिणींनो. सगळ्यांनी त्याला गिफ्ट दिलेलं आहे. सगळ्यांच्या काहीतरी चर्चा चालू आहेत. मी काय आणलं होतं, तू काय आणलं होतं? एकावर एक सगळे त्यांनी गिफ्ट घेतलेले आहेत. समर्थने आता तो काढून ठेवतोय.
कसं असतं ना, मॅनेजमेंट थोडंसं लागतं कार्यक्रम कोणता तर करायचं म्हटलं तर. त्यामुळे मी आधीच पेपर डिश वगैरे सगळ्या आणून ठेवल्या होत्या आणि मग त्याच्यामध्ये पटपट, पटपट समोसे, केकचे स्लाइस करून दिले. आता मुलांना खायला द्यायला लागलेले आहेत आणि मुलं त्याचा आस्वाद घेत आहेत मैत्रिणींनो. खाली व्यवस्थित अगदी बसून सगळेजण त्याचा आस्वाद घेत आहेत. समर्थही मला मदत करत आहे सगळ्यांना डिशमधून घालून आणून देण्यासाठी आणि या सगळ्यांना देऊन झालं की तूही घे म्हणून त्याला सांगितलेलं आहे. तर या सगळ्यांना देऊन झाल्यानंतर समर्थ स्वतःची ही डिश घेऊन येत आहे मैत्रिणींनो. सगळ्यांनाच हा खाऊ आवडलेला आहे. सगळेजण मनमुराद त्याचा आस्वाद घेत आहेत. बालपण थोडंसं वेगळं आणि निरागसच असतं ना. यांच्याकडे बघितलं की आपलंही बालपण आपल्याला आठवतं. होय की नाही मैत्रिणींनो? तर माझा हा छोटासा कार्यक्रम कसा झाला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तुमच्या कमेंटची मी जरूर वाट बघते आणि भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो स्वतःची काळजी घ्या. उन्हाळा फार आहे आणि आपण भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.